सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण करत आहोत साबुदाणा खिचडी। तर बघताय तुम्ही, हा साबुदाणा मी काल रात्रीच भिजत टाकला होता। बघा खूप छान भिजलेला आहे। तर चला सुरू करू याची रेसिपी, साबुदाणा खिचडी, उपवासासाठी हमखास लागणारी। चला फ्रेंड्स, सुरू करूया रेसिपी आजची। तर या साबुदाण्यामध्ये मी आधी थोडीशी साखर टाकून घेतो, किंचितशी। त्याच्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घेतो, जास्त नाही, थोडं लागले तर आपण नंतर घेणार आहोत। सगळ्या फ्लेवर त्याला आला पाहिजे। आणि हे आहे काळं मीठ। ह्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, बघताय मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। तूपही चालतं याला, पण मी आज तेलामध्ये करत आहे। तर आता तेल गरम झाले की आपण जिऱ्याची फोडणी करून घेऊया। येस, जिरा फुलला की आपण त्यात मिरच्या टाकून घेऊया। आणि लगेच आपण जे बटाटे आपण उकडले होते ते बटाटे आपण याच्यात ॲड करून घेऊया। एक 2-4 मिनटं त्याला चांगलं हलवून घेऊ। बघत राहा अकूज किचन। कोणी कोणी याच्यात कोथिंबीर सुद्धा घालतं, पण ती चालती की नाही आपल्याला माहीत नाही, म्हणून मी याच्यात वापरत नाही। साधीच खिचडी खूप छान लागते। आपले बटाटे आता चांगले परतलेले आहेत। आपण आता ह्याच्यात साबुदाणा टाकून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं। बघत राहा अकूज किचन। मस्त खा आणि स्वस्त राहा। आता आपल्याला याच्यामध्ये शेंगादाण्याचा कूट ॲड करायचा आहे। म्हणजे आता ती सगळी मस्तपैकी मोकळी मोकळी होईल आपली खिचडी। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, बघताय आपली खिचडी आता मस्त शिजलेली आहे। आता हिला 5 मिनटं आपण वाफेसाठी झाकून ठेवूया। फ्रेंड्स, बघताय फायनली आपली साबुदाणा खिचडी रेडी टू ईट। खूप छान मोकळी मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी झालेली आहे। सोबत दही आहेच। तर एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने, सगळ्यांना निश्चित आवडेल। नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या साबुदाणा खिचडीचा आस्वाद घेऊ। नक्की आम्ही आपली वाट बघतोय। खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार। बघत राहा अकूज किचन। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन। थँक्यू।